महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। विरोधी पक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतल्यानं अहिर यांची एकमतानं निवड झाली। याआधी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे उपसभापतीपदी होत्या। यावेळी कालच ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी संधी देण्यात आली। सचिन अहिर यांच्यासाठी दोन ओळी मी सांगतो। उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है। जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं। आकाशाला गवसणी घातल्यानंतर पण मग सचिन अहिरांचे पाय जमिनीत घट्ट रोवून त्यांनी ठेवलेले आहेत। आमदार सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता आणखी एक विधान परिषद आमदार शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचं समजतंय। सचिन अहिरांप्रमाणेच सुनील शिंदेही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, त्यामुळे अहिरांवर कायदेशीर कारवाईबाबत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला। आमदार सुनील शिंदे हे 2021 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले। यावेळी दोन्ही शिवसेना एकत्र होत्या, त्यांची टर्म पुढच्या वर्षी संपते, त्यामुळे सुनील शिंदे यांना आपल्या सोबत घेण्याचा विचार शिंदे सेनेकडून केला जातोय अशी सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चा आमदार सुनील शिंदेंनी मात्र फेटाळल्या। माझे हितशत्रू अशा वावड्या उठवत असल्याचा आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केला, त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चा तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वरळीमध्ये एक तर हे आमच्या पक्षातले ओरिजिनल नव्हते, हे दुसऱ्या पक्षातून आलेले होते। अहो शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काय एकनिष्ठ राहू शकतात आम्ही कसं त्यांच्यावरती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळे मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं। बातम्यांमध्ये दम नाही, अशक्य सगळ्या गोष्टी सगळ्या निराधार आहेत। हे जे कोण माझे हितशत्रू आहेत त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे। आम्हाला माहिती आहे कोण हितशत्रू आहे, स्वप्न कोण बघत असतील तर अशक्य। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे संकेत खासदार श्रीकांत शिंदेंनी दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात सर्वच जण असतात असं श्रीकांत शिंदे म्हणाले। ऑपरेशन बघा सुरूच राहतंय। काल ही एक सिनियर लीडर सचिन अहिरजी हे देखील शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहे। शिवसेनेची ताकद जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली। नेहमी संपर्कात असणारा माणूस जो आहे शिंदे साहेब आहेत। लोकांना एक विश्वास आहे की बाबा याच्याकडे गेल्यानंतर यांच्याकडे गेल्यानंतर आमची कामं जी त्या ठिकाणी होतील। महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं। फोडाफोडीच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत का असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला। तसंच सत्ता गेल्यावर भाजपमध्येही अशीच फोडाफोडी होईल असं भाकीतही राज ठाकरेंनी वर्तवलं। कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण, आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात पण जे काही फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे। लोकसभेच्या निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत, मग SIRचा मुद्दा आत्ताच का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला। या SIRचा फटका भाजपलाही बसणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणुका आहेत आणि आता हे याद्या तयार करणार। दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात, त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार। अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात। ही प्रोसेस थांबून चालणार नाही, ही 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे।
पक्ष सोडणाऱ्या आमदार खासदारांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा असल्याचं मत राज ठाकरेंनी मांडलं. भाजप आता जे पायंडे पाडेल तेच त्यांच्यासमोर येणार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली. भाजप हा उलटा पिरॅमिड आहे, खालचा पत्ता म्हणजे मोदी, तो कोसळला की भाजप संपणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. काल एकनाथ शिंदे रावणासारखे हसले होते अशी टीका संजय राऊतांनी केली होती. संजय राऊतांच्या याच टीकेवर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील, ते काल रावणाप्रमाणे हसले. कसले चौकार आणि षटकार मारताय तुम्ही, मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नको आहे. महायुतीला काय गरज वाटते हा विषय महत्वाचा नाही. महत्व हे आहे की रावणाला सोडून विभीषण का आला, या प्रभू रामचंद्राला दोष देण्याचं काहीच कारण नाहीये. विभीषणाशी जर त्याच्या वातावरणामध्ये तिथं जीव गुदमरत असेल तर तो श्वास घेण्यासाठी प्रभू रामाचा विचार असणाऱ्या पक्षासोबत येत असेल तर मला वाटतं की त्याला वाईट काय. आणि तुम्ही शिकवले ना सत्तेसाठी काही पण. हे 24 ऑक्टोबर 2019 या राज्यामध्ये राजकारणाची दिशा बदलवणारी ती 4 वाजताची पत्रकार परिषद पुढचे 100 वर्ष आठवणीत राहणार आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये वृक्ष उन्मळून पडल्यानं झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश हे मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले. उन्मळून पडलेला पिंपळ हा 60 ते 70 वर्ष जुना होता. संबंधित वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त झालेली नव्हती. शहरांच्या उभारणीकडे कुणाचं लक्ष नाही, त्यामुळे चेंबूरसारखे अपघात होत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. विकास म्हणजे काय असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. झाड पडून मुलाचा मृत्यू होतोय याची जबाबदारी भाजप आणि महायुती सरकारची आहे. चेंबूरमध्ये झालेल्या स्कूल व्हॅन दुर्घटनेवर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. तर महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी आणि राज्य सरकारवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तरच न्याय मिळेल अशी मागणी नाना पटोलेंनी केली. एका पहिल्या पावसात, हलक्या पावसात मुंबई पाण्याखाली येणं, मुंबईची वाहतूक ठप्प होणं आणि काल एका निर्दोष मुलाचं बसवर झाड पडल्यानंतर झालेला मृत्यू, हे त्याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारची आहे. खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. मग महानगरपालिकेचे अधिकारी असतील, तिथले पदाधिकारी असतील, राज्य सरकार असेल, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. चेंबूर झाड दुर्घटनेवरून मुंबई महानगरपालिकेला आमदार सुनील मुनगंटीवार यांनी घरचा आहेर दिला. धोकादायक झाड हटवण्यासाठी लोकांनी मनपाला निवेदन दिली होती अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली. लोखंडाप्रमाणे लोकांच्या निवेदनालाही गंज चढतो का असा सवाल करत मुनगंटीवारांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं. झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदनं दिली, तर वारंवार निवेदनं दिली, लोखंडाला जंग चढतो. निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समाजातला एक समूह तुम्हाला वारंवार निवेदन दिल्यावर
समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, ही अडचणीचा विषय.